आपल्या बाळासाठी त्या रायगडाच्या पश्चिम कड्यावर खाली उतरले। साहेब अंग वस्त्र फाटलं होतं, रक्त घाळ झाली होती। रात्री 12च्या सुमारात हिरा गडाच्या पायथ्याशी गेली, स्वतःच्या बाळाला कुशीमध्ये घेतलं, पण स्वतःला झालेल्या जखमा त्या माऊलीनं पाहिलं नाही। सकाळी हीच बातमी राजांच्या कानी पडली। राजांचे 2 सवंगडी गडाच्या पायथ्याशी गेले, तर मातेच्या मांडीवरती माय ममतेने बाळ खेळतंय, पण गडावरून माऊली घरापर्यंत गेले। पण हिरा घाबरली, रडू लागली का तर राजे काहीतरी शिक्षा कर। या हिशोबाने गडावरून माऊली घरापर्यंत आलेत। त्या हिरकणीला पालखीत बसवलं, तिच्या बाळा पालखीत बसवलं, रायगडाच्या सदरेवर त्या विचारल्या गेल्या झालेली सर्व घटना त्या माऊलीनं सांगितली। पण हिरकणीला एक प्रश्न विचारला, हिरा रात्रीच्या वेळेत तू या गडावरून जसं खाली उतरली तसं आत्ताही जाऊन दाखवतेस का ग? हीच मायवेडी माता, हीच मायवेडी माता त्या 6000 प्रजेसमोर एका रडक्या अवस्थेत त्या प्रश्नाचं उत्तर देते। राज रात्री जात असताना त्या पाऊल वाटेसमोर फक्त माझं बाळ दिसतंय वर। आता जातो राजे, दरी दिसऱ्याचे जाऊ शकत। साहेब भरले ते डोळे पुसले, छाती ठोकून अभिमानाने सांगितलं, राज हा रायगड आपला बेलाकडे बुलंद राहिलेला नाहीये। राजांचे डोळे मनापासून भरले। हिरकणी असं का म्हणते? राज रायगडाच्या पश्चिम कड्यातून एखादी बहादर जर का स्त्री उतरू शकते, तर गडावरती गणिम सुद्धा सहज येऊ शकतो। हिरोजींना सांगितलं त्वरित पश्चिमेला जावं, तो कडा तासावा, तिथे बुरुज बांधावं आणि बुरुजाचं नाव काय द्यावं? त्या बुरुजाचं नाव हिरकणीचा बुरुज, हिरकणी सुरे। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। चला